नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधनाला आता 2 महिने झालेले आहेत. मात्र तरी देखील लोकांच्या मनात घातपात असण्याची शक्यता आणि संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. आमदार रोहितदादा पवार हे वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा विधानसभेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून अजितदादांचा अपघात नव्हे तर घातपात झाला आहे याबाबत पोटतिडकीने व पुराव्यानिशी भांडत आहेत. महाराष्ट्र सरकार अजितदादांचा FIR नोंद करत नसल्यामुळे कर्नाटकमध्ये बेंगलोरमध्ये जाऊन त्यांनी 0 FIR अजितदादांच्या अपघाताविषयी त्यांनी नोंद करून घातपात झाल्याबाबत 0 FIR नोंद केला. तितक्याच पोटतिडकीने आक्रमकतेने भांडणारा एक अजितदादांचा शिलेदार तो म्हणजे अमोल मिटकरी. म्हणजे मराठीमध्ये ग्रामीण भागात किंवा महाराष्ट्रात एक म्हण आहे, खाल्लेल्या मिठाला जागणारा. ज्याची खावी भाकर त्याचीच करावी चाकर. म्हणजे अमोल मिटकरी या दोन्ही म्हणीला तंतोतंत योग्य सूट होत आहेत. अजितदादांच्यामुळे विधान परिषदेची आमदारकी मिळाली, राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक झाले व अजितदादांच्या पश्चात देखील अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पोटतिडकीने भांडत आहेत. अमोल मिटकरी हे सुरुवातीला छावा संघटना, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड, त्यानंतर शिवव्याख्याते या माध्यमातून अजितदादांनी त्यांना हेरलं व स्टार प्रचारक करून 2019च्या चांगल्या रिझल्टनंतर त्यांना 2020ला विधान परिषदेची आमदारकी बहाल केली. व तेव्हापासून बघतोय आपण गेल्या 8 वर्षापासून अजितदादांच्या पाठीमागं सावलीसारखे ते उभे आहेत. अगदी शरद पवार साहेबांच्यातून फुटून अजितदादा ज्यावेळी भाजपसोबत गेले त्यावेळी देखील अमोल मिटकरी क्षणाचाही विचार न करता अजितदादांच्या पाठीशी उभे राहिले. अर्थात अजितदादांचे बरेच शिलेदार किंवा बरेच नेते अजितदादांनी घडवलेले आता सध्या या विधानसभेत बघायला मिळतात. मंत्री असलेले माणिकराव कोकाटे असतील, डॉक्टर किरण लहामटे असतील, संदीप क्षीरसागर असतील, सुनील शेळके, सरोज अहिर, असे कितीतरी नावे आहेत. दत्तामामा भरणे असतील. पण या अजितदादांच्या घातपाताविषयी कोणी ब्र काढायलाही तयार नाही. फक्त ही खिंड एकटा लढवत आहे. म्हणजे दोघे लढवत आहेत. एक म्हणजे रोहितदादा पवार आणि दुसरे अमोल मिटकरी. अमोल मिटकरी तर अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर फ्रॉम डे 2 हे प्रसारमाध्यमाशी पुढे येऊन धाडसानं पुराव्यानिशी घातपात कसा आहे अशी शक्यता शंका व्यक्त केली होती. अर्थात रोहितदादा पवार यांनी अजितदादांच्या दशक्रियेनंतर हा मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केली. पण तर पहिला सुरुवात कोणी केली असेल तर अमोल मिटकरी यांनी. रोहितदादा तर अजितदादांचे रक्ताचे वारसदार, रक्ताचे नाते होतं. मात्र रक्ताचं नातं नसून देखील अमोल मिटकरी ज्या प्रकारे भांडत आहेत किंवा जे मुद्दे उपस्थित करत आहेत, खरंच मानलं पाहिजे त्यांना. कारण की या 2-3 दिवसापूर्वी त्यांचा निरोप समारंभ होता. त्यावेळी देखील अजितदादांचा फोटो घेऊन अजितदादांना न्याय मिळावा ही भावना ते पोटतिडकीने सभागृहात मांडत होते. अजितदादा वारले त्या दिवशी देखील त्यांची बाईट आपण सगळ्यांनी बघितली की आमचा आता राजकारणातला बापच गेला आहे, बाप माणूसच गेला आहे, एवढंच आमचं राजकारण होतं. इथून पुढे आम्हाला आमदारकी मिळेल न मिळेल तो भाग वेगळा. मात्र इतकेच दिवस आमचे राजकारणाचे होते, आता आमचं राजकारण संपलेलं आहे. म्हणजे मला ज्यांनी राजकारणात आणलं किंवा ज्यांनी आमदार केलं तेच आता गेलेत, तर आता कुणाकडे बघायचं. म्हणजे असं स्पष्ट बघतं कोणीही आजच्या या ढिसाळ किंवा विश्वासार्हता नसलेलं जे राजकारण आत्ता सुरू आहे, रसातळाला गेलेलं जे राजकारण सुरू आहे, त्यात एक आशेचे किरण म्हणून बघता येईल असं हे उदाहरण. त्यामुळे येणाऱ्या काळात सुनेत्राताई पवार असतील, पार्थ पवार असतील, हे अमोल मिटकरी यांना त्यांच्या प्रामाणिकतेची, त्यांच्या निष्ठेची
फळ म्हणून त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची आमदारकी बहाल करतील किंवा संधी देतील. संधी देऊत ही अपेक्षा व्यक्त करूया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. फेसबुक व व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तसेच आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं. व मी हे व्हिडिओ वन टेकमध्ये करतो, त्यामुळे आधेमध्ये काही चुका झाल्या असतील, पॉजेस आले असतील तर सांभाळून घ्या. व भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. त्याचबरोबर अजून एक मुद्दा की लाईक बटनच्या शेजारी सुपर थँक्स म्हणजे हार्ट शेपमध्ये थँक्स डॉलर सिम्बॉलचं आहे, त्या माध्यमातून छोटीशी आर्थिक मदत करू शकता. या व्हिडिओसोबत जे टॅग केलेले प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता, जेणेकरून आमचं जे सामाजिक कार्य सुरू आहे किंवा समाज प्रबोधनाचं काम सुरू आहे त्याला एक छोटीशी आर्थिक मदत मिळवू. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.